भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या अशा काही गोष्टी आता एसआयटी तपासामध्ये उघड होत आहेत. काही त्या कोर्टात सांगतायत, तर काही बाबींची समाजामध्ये चर्चा होते आणि माध्यमांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्याच्या चमत्कारिक कथांनी जसे अनेक त्याचे भक्त त्याच्या प्रेमात पडले होते, तसेच अनेक भक्त आता आपण कसे गंडवले गेले आणि आपल्या बायकांचं, आपल्या जवळपासच्या परिचयातल्या महिलांचं लैंगिक शोषण या भोंदूबाबानं आपल्याला फसवून कसं केलं याची सुद्धा त्यांना लाज वाटते. मुळात ज्या महिलांचं शोषण होतंय त्यांच्यावर आता तरी यापुढे अन्याय होऊ नये म्हणून एसआयटीनं कंबर कसली आहे. राज्य सरकारचं धोरण सुद्धा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सातत्यानं तेच सांगतायत. पण अजून एसआयटीचा बराच तपास बाकी आहे. पण हाती जो तपास आता सुरू आहे आणि जी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये लागते ती ऐकली तर अंगावर आपल्या काटा येऊ शकतो. भोंदू खरात ज्या महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्यांना गर्भधारणा होऊ नये म्हणून खरात काही औषधांचा वापर करायचा, ज्याला आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतो, गर्भनिरोधक गोळ्या, त्या डॉक्टरच्या सल्ल्यावरून या महिलांना द्यायचा, जे डॉक्टर या नाशिक शहरातले नामांकित डॉक्टर असू शकतात आणि ते आता एसआयटीच्या रडारवर आहे. यासोबत मी तुम्हाला विजय वडेट्टीवार यांचा दावा सुद्धा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि तो जर तुम्ही दावा ऐकला, जे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राचे, तो तर ऐकून तुम्हाला प्रचंड आश्चर्य वाटेल की या महाराष्ट्रात असं सुद्धा होऊ शकतं. याशिवाय त्याची आउटडोर जी व्हिजिट असायची त्याला तो 5 लाख रुपये मोजायचा आणि हे 5 लाख रुपये मोजणारे लोक समाजातले कोणकोणते होते हे ऐकून सुद्धा तुम्हाला धक्का बसेल. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याच्या कॉल रेकॉर्ड्स, त्याचे चॅट्स आणि त्याच्यामध्ये असलेले 2500 कोडवर्ड्स ज्याचा उलगडा हा अशोक खरातचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पोलीस अधिकाऱ्यांना अजिबात होत नाही. आणि त्या कोडवर्डचा उलगडा जेव्हा होईल, ते जेव्हा डिकोड होतील, तेव्हा वेगवेगळ्या बड्या नावांचा उल्लेख होईल आणि त्या बड्या नावांना चौकशीसाठी एसआयटी बोलवेल का, हा खरा प्रश्न आहे. या व्हिडिओला तुम्ही प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करत असताना अशोक खरात नेमकं काय करायचा ते सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सांगताना खूप अतिरंजित पद्धतीनं हे सांगण्याचा प्रयत्न नाही, खूप ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न नाही, पण हे समाजातल्या सुजाण नागरिकांना, महिलांना हे माहीत असणं आवश्यक आहे की आपण जे काही करतो आणि आपल्याला जे काही यश मिळतं ते आपल्या प्रामाणिकपणावर, सचोटीवर मिळत असतं. ते कुणाला गंडवून, धागेदोरे हाताला बांधून किंवा अंधश्रद्धा ठेवून किंवा अघोरी प्रकारचं कृत्य करून आपल्या आयुष्यात कुठलंही यश मिळत नाही. याचं कारण की अशा प्रकारचं यश मिळतं अशा महिलांची खात्री त्यांच्या माणसांची, घरच्यांची झाली होती, म्हणून ते अशोक खरातच्या दारामध्ये, त्याच्या दरबारामध्ये जायचे. पण नंतरच्या काळात त्यांना हेही लक्ष आलं की जे काही आपण केलं आयुष्यामध्ये त्याच्या भरवशावरच आपण पुढे गेलो. अशोक खरातचा त्याच्यामध्ये कुठलाही त्याचं योगदान नव्हतं किंवा त्याचा सहभाग नव्हता. तरी सुद्धा हे लाखो आणि कोट्यवधी रुपयांनी गंडवले गेलेले आहेत. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की नाशिक मधले नामांकित डॉक्टर हे रडारवर आहेत एसआयटीच्या. आता डॉक्टर रडारवर असण्याचं काय कारण? कारण ज्या ओकस प्रॉपर्टीमध्ये कॅनल रोडवरती, कॅनडा रोडवरती
ज्या बंद कॅबिनमध्ये अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्या लैंगिक शोषणानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये म्हणून अशोक खरात त्यांना गर्भनिरोधक गोळ्या द्यायच्या, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स द्यायच्या. आता या गर्भनिरोधक गोळ्या नेमक्या कुठल्या द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कुठले उपचार करायला पाहिजे याची माहिती त्याला दैवी शक्ती असण्याचा त्यानं कितीही दावा हजारो लोकांसमोर केला असला तरी त्याची माहिती त्याला नव्हती. या भोंदू बाबानं असे काही डॉक्टर बाळगले होते की जे त्यांच्या सल्ल्यानुसार त्या गर्भनिरोधक गोळ्या त्या महिलांना तो देत होता आणि म्हणून मग त्यांना गर्भ हा राहत नव्हता. अशा प्रकारची माहिती एसआयटीच्या चौकशीमध्ये आली. आता महिलांना गर्भ राहावा म्हणून सुद्धा भोंदूबाबांकडे धाव घेणारे अनेक आहेत आणि मग त्यात त्यांना लक्षात येतं की आपल्याला गर्भ राहण्याऐवजी किंवा आपल्याला अपत्य होण्याऐवजी पुत्रप्राप्ती होण्याऐवजी या भोंदूबाबानंच आपलं लैंगिक शोषण केलं आणि हा वासनांद बाबा अशोक खराच्या रूपानं सुद्धा हा तुम्हा आम्हाला पाहायला मिळतोय. पण तरी सुद्धा आपल्या वासनापूर्तीसाठी त्यांनी अनेक महिलांना शिकार केल्याचा सुद्धा लक्षात येतं. एक दुसरा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. पण मग या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांचे नंबर सुद्धा त्यांना एसआयटीला मिळाले पाहिजे, तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 1 एप्रिल रोजी अशोक खरात या भोंदू बाबाची पोलीस कोठडी सांगते. गेल्या 13 दिवसापासून एसआयटीचे अधिकारी त्याचा तपास करतायत आणि या तपासामध्ये ते खूप पुढे सुद्धा गेले आहेत. पण आणखी महत्वाचा टप्पा त्यांना गाठायचा आहे. 1 एप्रिल रोजी जेव्हा या भोंदू बाबाला कोर्टामध्ये नाशिकच्या हजर केलं जाईल त्यावेळेला त्यांना कोर्टानं हे सांगावं लागेल की आणखी बराच तपास बाकी आहे. अनेक लोकांची एकमेकांसमोर बसून क्रॉस चौकशी करायची आहे, जो मी उल्लेख कालच्या व्हिडिओमध्ये केला. आणि त्या लोकांची चौकशी करण्यासाठी आणखी पुरावे गोळा करण्यासाठी आम्हाला त्याच्या चौकशीची गरज आहे ते सांगतील. पण मुळात त्यांच्या या सांगण्यावर विश्वास हा कोर्टाला ठेवायचा आहे. कोर्टाला त्या सगळ्या त्यांच्या दिलेल्या पुरवलेल्या माहितीची खातरजमा करायची आहे आणि म्हणून मग एसआयटी नी कंबर कसली आहे की जास्तीत जास्त पुरावे हे नाशिकच्या कोर्टासमोर ठेवायचे आहेत, न्यायालयासमोर, जेणेकरून त्यांची खात्री पटेल की तपासातला बराच भाग बाकी आहे आणि त्याच्यासाठी पोलीस कोठडी अशोक खराची गरजेची आहे. मी ज्या डॉक्टरचा उल्लेख केला त्या नाशिक मधले अत्यंत नामांकित डॉक्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि हेच नामांकित डॉक्टर ज्यांच्यामध्ये आता या बातमीनं खळबळ माजली आहे, या नामांकित डॉक्टरांची यादी एसआयटी कडे आणि त्यांची चौकशी लवकरच केली जाणार आहे की तुमचा या भोंदू खरासोबतचा व्यवहार नेमका कसा होता, तो तुम्हाला नेमकं काय सांगायचा. कारण बरेचसे पुरावे कोर्टासमोर देताना हे संपूर्ण चित्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट करायचं आहे. त्यांना ही सगळी माहिती, त्यांची मोडस ऑपरेंडी, त्याचे असलेले व्यवहार हे सगळे खणून काढायचे आहेत. आता यातली एक गंभीर बाब मी तुम्हाला सांगतो की एका उद्योगपतीला 20 कोटी रुपयांनी फसवल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, तीही सूत्रांच्या आधारे. आता हा व्यावसायिक कोण होता, तर हा एक पुण्यातला हा तिथला नाशिकचा किंवा त्या भागातला उत्तर महाराष्ट्रातला एक बडा उद्योगपती होता, ज्यानं 20 कोटी रुपये सहज त्या भोंदू बाबाला दिले नाही, तर ज्या महिलेला त्यानं शय्यासोबत करण्यासाठी त्या उद्योगपतीला पुरवलं होतं, प्रोव्हाइड केलं होतं किंवा त्या दोघांमधलं संधान त्यांनी जुळवलं होतं आणि अशा प्रकारचे लैंगिक संबंध ठेवल्यानंतर सुद्धा तुमचं भलं होईल, कल्याण होईल किंवा तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते तुम्हाला प्राप्त करता येईल असं सांगून त्या महिलांचं तो ब्लॅकमेलिंग करायचा आणि नंतरच्या काळामध्ये आमच्याकडे बरेचसे व्हिडिओ आहे असं सांगून ब्लॅकमेलिंग करायचा. म्हणजे त्याच्या या सगळ्या गुन्हेगारी साम्राज्याचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळी पद्धत, वेगवेगळी रीत, वेगवेगळ्या मेथडॉलॉजी आपल्याला पुढे येत आहेत, त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मग या उद्योगपतीला हे सांगण्यात आलं की बाबा मी तू हे काय केलं, तुला मी जी काही व्यक्ती दिली होती, जी महिला पुरवली होती, जिच्यासोबत तू शारीरिक संबंध ठेवले, ती प्रेग्नंट आहे आणि आता तिची मनधरणी करण्यासाठी आणि हे तुझं झालेलं पाप लपवण्यासाठी म्हणून तुला आम्हाला पैसे द्यावे लागतील, त्या महिलेला सुद्धा पैसे मला द्यावे लागतील. म्हणून त्या उद्योगपतीला पहिले आपल्या मोहात पाडलं, समूहात पाडलं आणि नंतर मात्र मग त्याची फसवणूक केली. हळूहळू त्याच्याकडनं 20 कोटी रुपये ब्लॅकमेल केले आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेला याची काहीही कल्पना नव्हती
आणखी धक्कादायक बाब म्हणजे ती महिला मुळात प्रेग्नंट नव्हती, तिला गर्भ कुठलाही राहिला नव्हता, पण त्या दोघांमध्ये संबंध झाले होते. अशा प्रकारे अशोक खरात वेगवेगळ्या लोकांना आपल्या प्रेमात पाडून संमोहित करून लाखो कोटी रुपये तो जमा करत होता. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर अशोक खरातला अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जर मोठ्या लोकांच्या घरात जायचं असेल तर त्यासाठी तो आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये एका व्हिजिटसाठी आकारायचा. सामान्य माणसाकडे त्याला लक्ष द्यायला अजिबात फुरसत नव्हती. सामान्य माणसांच्या मनातही अशा काही अंधश्रद्धा होत्या, पण ते पैसे देऊ शकत नसल्यामुळे आणि धनिक लोकांकडनं जास्तीत जास्त पैसे उकळता येत असल्यामुळे, त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत असल्यामुळे त्यांच्याकडे जाण्याकडे त्याचा कल होता. आणि असे लोक व्यावसायिक ठिकाणी घरी आणि फार्म हाऊसवर अशोक खरातला बोलावण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा असायची आणि त्यासाठी ते लाखो रुपये मोजायचे. अशाच एका उद्योगपतीला पुण्यातल्या त्याने असं सांगितलं की तुझ्या पूजेसाठी आणि विधीसाठी कारची गरज आहे. 90 लाख रुपयांची कार, 90 लाख रुपयाची कार ही अशोक खरातनं त्या व्यावसायिक व्यक्तीकडनं घेतली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती कार केवळ त्यानं त्या व्यावसायिकाकडून घेतली नाही, तर ती कार त्यानं आपल्या नावावर सुद्धा नोंदवली. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा वेगवेगळ्या पद्धतीनं हा व्यक्ती कधी एखाद्या उद्योगपतीला भुलवून त्याला थाप मारून परदेश वारी करायचा, त्यांच्याकडून लाखो रुपये घ्यायचे, प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च, आपल्या फार्म हाऊससाठी लागणारं, आपल्या बंगल्यासाठी लागणारं किचन, इतर साहित्य विकत घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला एक वेगळा दबदबा समाजामध्ये तयार करायचा, जेणेकरून बडे अधिकारी, बडे उद्योगपती आणि बडे नेते त्याला भुलायचे. विजय वडेट्टीवारांचा दावा सांगायचा राहून गेला तो तुम्हाला मी सांगतो की विरोधी पक्ष नेते, राज्याचे माजी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार असं म्हणायचे की बड्या अधिकाऱ्यांच्या बायका एकमेकांना शेअर सुद्धा व्हायच्या. म्हणजे एका अधिकाऱ्याची बायको ही दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली जायची, दुसऱ्या अधिकाऱ्याची बायको ही तिसऱ्याला किंवा पहिल्याला दिली जायची. अशा प्रकारचं अत्यंत घाणेरडं कृत्य, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला लाजवणारं कृत्य हे अशोक खरात करायच्या. अशा प्रकारचा फॅमिली पद्धतीचा सेक्स आपण यापूर्वी ऐकला होता, पण तो महाराष्ट्रात घडत असेल आणि या दैवी शक्ती असणाऱ्या व्यक्तीच्या हातून या गोष्टी घडत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही. हा आरोप, मुळात हा दावा विजय वडेट्टीवारांचा आहे, त्याची आम्ही खातरजमा करू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं ज्या कहाण्या समोर येत आहेत त्यातून आपल्याला यावर विश्वास सुद्धा बसू शकतो, अशी आजची संपूर्ण स्थिती आहे. आता ज्या महिलांना लैंगिक शोषण करण्याच्या पूर्वी जे औषध दिलं जायचं, त्यांना संमोहित केलं जायचं, त्यांना गरगरायला व्हायचं, मळमळायला व्हायचं आणि मग त्याच्या स्वाधीन आपलं शरीर करायचं आणि मग त्या शरीराला तो उपभोगायचा. आता हे नेमकं औषध कुठलं संमोहित करणारं, या संदर्भात जेव्हा अशोक खरातला विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सर्व उडवाउडवीची उत्तर दिली. काही माहिती अशोक खरातनं दिली, तर काही माहिती तो अजिबात त्याचा थांग पत्ता सुद्धा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना लागू देत नाही. त्यामुळे एसआयटीच्या अधिकाऱ्यांना हे कळत नाही की मुळात हे औषध कुठलं, काय खारट पाणी असलेलं कडवट पाणी औषध दिल्यानंतर त्या महिला आपलं शरीर त्याला स्वाधीन करायचं. दुसरा महत्वाचा की मोबाईल आणि रिकव्हर केल्यानंतर बराचसा डेटा हा फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवला, त्याचं विश्लेषण केल्यानंतर बडी नावं ही समोर येण्याची शक्यता आहे, कारण ते कोडवर्ड्स डिकोड करण्याचं काम सुरू आहे. वडेट्टीवारांचा दावा, गर्भ निरोधक गोळ्यांची कहाणी, याशिवाय आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये तो कसा उकळायचा उद्योगपतींकडनं हे मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच गोष्टी आमच्या पर्यंत आल्या, बऱ्याच गोष्टी सूत्रांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. दररोज तुम्हाला या संदर्भातल्या काही गोष्टी यासाठी सांगितल्या जाईल, त्या तुमचं मनोरंजन करण्यासाठी अजिबात नाही. पुढच्या वेळेला तुम्ही कुठल्याही भोंदू बाबाला शरण जाऊ नका, त्याला त्याच्या भूलतापांना बळी पडू नका, यासाठी हाच आमचा आग्रह आहे. या संदर्भातल्या अनेक बातम्या नवराष्ट्र डिजिटलवरती आम्ही सातत्यानं देतोय, जेणेकरून तुमचं प्रबोधन व्हावं आणि तुमचा बळी यात जाऊ नये, तुमचं नुकसान आर्थिक होऊ नये. तुम्हाला जे काही कमवायचंय, जे काही करायचंय ते तुम्हाला स्वतःच्या बळावर करायचंय हे लक्षात असू द्या.
आणि आपल्या घरातल्या महिलांना सुद्धा यापासून वाचवा, कारण हे खराचं प्रकरण झाल्यानंतर वसई विरार मधला एक भोंदू सुद्धा हा पुढे आला, त्याला अटक करण्यात आली शारीरिक शोषणामध्ये, बलात्काराच्या प्रकरणामध्ये, आणि त्याचं समर्थन करायला सुद्धा अनेक या समाजातलेच लोक आले. त्यांच्यावर एसआयटी खरं तर कारवाई करणार का, पोलीस कारवाई करणार का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता अशोक खरातच्या समर्थनार्थ कोणी आलं नाही, कारण हे प्रकरण प्रचंड मोठं चिघळलं आणि याच्या स्टोरीज अगदी 1-2 दिवसातच खूप मोठ्या प्रमाणात समाजासमोर व्हायरल झाल्या, व्हिडिओ काही व्हायरल झाले, म्हणून लोक त्याचं समर्थन करत नाही. पण उद्या मागे त्याचं समर्थन करायला या समाजातले, कारण ते लोक हे मागे पुढे पाहणार नाही, अशी आमच्या समाजातली मानसिकता आहे, अशी परिस्थिती आहे. नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब करा. एक्स, इंस्टाग्राम, फेसबुक या तिन्ही आमचे सोशल मीडिया हँडल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब, त्याला फॉलो करा. त्यावर वेगवेगळे छोटे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बातम्या, नवराष्ट्राची पोर्टल सुद्धा तुम्ही सातत्यानं बघत राहा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्या कमेंट्स अत्यंत तुमच्या महत्वाच्या आहेत. खूप धन्यवाद. नमस्कार.